टाकी लवकर टाकू नका वाटली बघा की आता पहिल्या फ्रंटलाच दिसताल तुम्ही. राहू द्या उद्या टाका आणि ठेवते नको करा नमस्ते वास पण द्या 1000 रुपये उद्या तर काय आज आहे आज गणपतीला लावायचे नाईट का उद्या काय माझ्या अंगाला लावून येतो बातमी काढायचं आलं का ओके काय आज मला गिरायचं बारा महिने नमस्कार, मी धनंजय कुंभार, सासवड. आम्ही सासवडचेच मूर्तिकार आहोत. इथं कमीत कमी 40 दुकानं आहेत गणपतीची. आज जवळजवळ 40-45 वर्षापासून इथं दुकानं लावतो आम्ही. आणि गणपतीचा यावर्षी पाऊस पाणी जास्त झाल्यामुळे चांगला रिस्पॉन्स आहे. बाकी सगळं व्यवस्थितच आहे. म्हणजे कस्टमरला पण आम्ही रिजनेबल ग्रामीण भागाच्या हिशोबानेच रेट लावतो सगळ्यांना. आणि म्हणजे जसे पुण्यामध्ये रेट असतील तशा पद्धतीचे रेट नाही. तिथं आपले सर्वसामान्य माणसांना परवडेल अशाच पद्धतीचे आम्ही रेट लावलेले. बाकी सगळ्या गोष्टी नगरपालिकेचं यांचं सहकार्य आम्हाला सगळं चांगलं राहतं आणि चांगले चालले. आज गेले 4 महिने आम्ही हे काम करतोय आणि दिवस रात्र मेहनत करून ह्या मूर्ती सगळ्या बनवलेल्या आहेत. बाकी काही अपेक्षा नाही की यांना व्यवस्थित रेट मिळावा आणि स्थानिक कलाकारांना प्राधान्य मिळावं हीच इच्छा आहे. की बाहेरची लोक येऊन विकतात जसे परराज्यातले तर म्हणजे त्या निकृष्ट दर्जाच्या मूर्ती विकतात ते कमी किमतीमध्ये आणि ज्या विसर्जित केलेल्या मूर्ती त्या आणून परत रिपेंट करून ही लोक विकतात त्याचे राजस्थानवाले किंवा काय. तसं आम्ही प्रत्येक वर्षी नवीन मूर्ती तयार करून त्या कमी किमतीमध्ये विकतोय. आमचं स्थानिकांना एवढंच म्हणजे प्रयत्न आहे सांगण्याचा की आम्हाला म्हणजे व्यवस्थित हे करावं, सहकार्य करावं या गोष्टी. सासवड नगरपालिकेचं आम्हाला प्रमाणात सहकार्य झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला दुकानांसाठी जागा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि राजस्थानवाले जे आहेत त्यांनी किमती व्यवस्थित मूर्त्यानं रंगवता विकतात आणि त्यांचे कलर पण व्यवस्थित नसतात. आमच्या जे आम्ही पारंपरिक धंदेवाले असल्यामुळं व्यवस्थित पद्धतीने पेंटिंग करून आम्ही देत असतो. पण आणि यावेळेस दरवर्षीप्रमाणे यावेळेस आम्ही मूर्त्यांची किंमत दरवर्षीपेक्षा कमी दरात देतो आणि आता मूर्त्या चांगल्या रंगवलेल्या असतात.
माझा येईल जाऊ का तिकडे येईल माझा माझा काय हमारा ऑपरेटर 5 मिनट में करतोय बघितल्या 2 मूर्ती यश
त्यांना लावायचं नंबर नाही